बाबांची ऊर्जा आपण आता अनुभवलेली आहे. तेवढीच सशक्त मांडणी रावसाहेब कसबे यांच्याकडनं होणार आहे. तर एक विचारवंत लेखक, कार्यकर्ते, प्राध्यापक, अभ्यासक या सगळ्या बिरुदावल्या ज्या आहेत त्या आपणाला त्यांच्याविषयी माहिती आहे. अलीकडे त्यांचं बरंचसं लेखन अनुवादित होऊन इंग्रजी, हिंदीमध्ये सुद्धा येत आहे. महाराष्ट्राबाहेर जात आहे, देशाबाहेर सुद्धा जात आहे. मी डॉक्टर रावसाहेब कसबे सरांना विनंती करतो की त्यांनी विषयाची मांडणी करावी. आदरणीय बाबा, बंधूंनो आणि भगिनींनो, भारतीय संविधानाची सद्यस्थिती असा विषय आहे आणि मी भारतीय संविधानाच्या शोधात आहे. ते कुठे आहे? हे भारतीय संविधान आता शिल्लकच राहिलेलं नाही. आणि जर ते शिल्लकच नाही तर ते सद्यस्थितीत काय करणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या संविधानाचा पाया घालून एक व्यापक असं मानवी चित्र भारतीयांचं जगासमोर उभं केलं होतं, त्याची निपज म्हणजे मुस्लिम सत्यशोधक समाज आहे. आणि मुस्लिम समाज हा सत्यशोधक झाल्याशिवाय इथून पुढे त्याला चांगले दिवस येणार नाही, जगण्याचं सामर्थ्य मिळणार नाही, याची मला खात्री आहे. त्या मुस्लिम समाज सत्यशोधक कसा बनेल हा माझ्या समोरचा मुख्य प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेची सुरुवात आहे, आम्ही भारतीय लोक. हे कोण आहे तुम्ही? हे तुम्ही कोण? यापूर्वी कोण म्हणाल होतं का आम्ही भारतीय लोक? 1914 नंतर तर आपण म्हणायला लागलो, 2014 नंतर, की आम्ही हिंदू लोक, आम्ही ख्रिश्चन लोक, आम्ही मुस्लिम लोक, आम्ही शीख लोक. बाबासाहेब आंबेडकरांनी जी रचना केलेली आहे या राज्यघटनेची, तिच्यातला पहिला शब्द आहे आम्ही भारतीय लोक. गांभीर्यपूर्वक शपथ घेतो. अल्लाच्या नावाने नाही, रामाच्या नावाने नाही, ख्रिस्ताच्या नावाने नाही, पैगंबराच्या नावाने नाही, तर आम्ही ही शपथ घेतो कशी? आम्ही भारतीय लोक ही शपथ कशी घेणार आहोत? अशा पद्धतीने शपथ घेणार आहोत, ही गांभीर्याने घेणार आहोत. आणि गांभीर्याने घेणारी शपथ ही नेहमीच विवेकनिष्ठ असते. कारण विवेकनिष्ठता असल्याशिवाय गांभीर्य येत नाही. त्या गांभीर्यपूर्वक आम्ही शपथ घेतो की भारताला आम्ही सार्वभौम बनवू, प्रजासत्ताक बनवू, लोकशाहीवादी बनवू, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द इंदिरा गांधींच्या काळामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये घातले. परंतु मूळ गाभा जो आहे भारतीय राज्यघटनेचा, तो मूळ गाभा हा धर्मनिरपेक्ष आहे
आणि तो समाजवादाकडे झुकणार आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण मार्गदर्शक तत्व जी आहेत भारतीय राज्यघटनेतली, त्याच्यातून या सगळ्या लोकांना, भारतीयांना काही गोष्टी ज्या बंधनकारक केलेल्या आहेत या मार्गदर्शक तत्वाच्या नुसार, त्यामुळे भारत समाजवादाकडे झुकणार आहे. ज्यावेळी मार्गदर्शक तत्वांचा समावेश होत होता आणि बाबासाहेब आंबेडकर त्याची वकिली करत होते, त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण झाले की मार्गदर्शक तत्व हवी कशाला. बाबासाहेबांची शब्दरचना अशी होती की दी गव्हर्नमेंट शॅल बी, इंग्रजी ज्यांना येत असेल त्यांना आय एम, वी आर, यू आर, ही, सी, इट इज, दे आर, हे माहिती असेल. व्याकरणाचा साधा नियम आहे. पण जेव्हा हे व्याकरण बदलतं तेव्हा काय होतं, हे व्याकरण बदलतं त्यावेळी ते कठोर होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं दी गव्हर्नमेंट शॅल बी, नॉट विल बी. शॅल बी म्हणजे करावंच लागेल. दी गव्हर्नमेंट शॅल बी रिस्पॉन्सिबल असेल. कशाला? या मार्गदर्शक तत्वांना. ही मार्गदर्शक तत्व आहेत आणि त्याला ही बांधिलकी आहे. म्हणून इंदिरा गांधींनी पण याचा एकदा हवाला घेतला होता की मूलभूत हक्कांच्या मध्ये बदल करताना मार्गदर्शक तत्व थोडी बाजूला सारता येणार नाहीत तुम्हाला, कारण मार्गदर्शक तत्वाला केंद्रबिंदू मानूनच तुम्हाला मूलभूत हक्कांचा पण विचार करावा लागेल. असा एक वाद त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झालेला होता. तेव्हा आम्ही स्वातंत्र्य देऊ, विचार, उच्चार, श्रद्धा आणि समजुतींचं, आम्ही समता देऊ, आम्ही बंधुता देऊ, आम्ही न्याय देऊ, पण कशासाठी? हा देश सार्वभौम होण्यासाठी, हा देश प्रजासत्ताक होण्यासाठी, हा देश धर्मनिरपेक्ष होण्यासाठी आम्ही हे सगळं देणार आहोत तुम्हाला. हे हक्क कशासाठी दिलेत? हे हक्क व्यक्तीला जसे दिलेले आहेत तसे समाजाला पण दिलेले आहेत. आणि या हक्क देण्याचं कारण आपल्याला आपल्या देशाचं सार्वभौमत्व टिकवायचं आहे. मला अतिशय दुःख होतंय आणि दुःख याच्यासाठी होतंय की भारत गेल्या 10 वर्षामध्ये आपलं सार्वभौमत्व गमावून बसलेलं आहे, पूर्णपणे गमावून बसलेलं आहे. आपलं परराष्ट्रीय धोरण जर बघितलं आपण तर ते कुठे आहे माहिती नाही. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा सोव्हिएतला जाऊन आले 28 साली, त्यावेळी त्याने हे परराष्ट्र धोरण ठरवलेलं होतं, त्याचा पाया घातलेला होता. आणि शेवटपर्यंत पंडितजी हे परराष्ट्र खात्याचे पण मंत्री होते. शेवटपर्यंत ते खातं त्यांनी त्यांच्या हातात ठेवलं होतं. हे महात्मा गांधी जे आहेत आणि तुमचे मोहम्मद अली जिना जे आहेत, हे कोण आहेत? कोण आहेत? मोहम्मद अली जिन्नाच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे काही? आपल्याला फक्त माहिती आहे ते पाकिस्तानचे निर्माते आहेत. ते पाकिस्तानचे निर्माते ती गोष्ट खरी, पण त्यांना कुरंटरी माहिती आहे काय?
ते कुराण कसं पढतात, नमाज कसा पढतात हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. आपल्याकडे एकच स्कॉलर होता इस्लामचा, आणि तो म्हणजे आपला त्यावेळचा शिक्षण मंत्री. तेवढा एकच होता, एकच स्कॉलर जो तिकडून आलेला होता. आणि त्याच्या इतकी स्कॉलरशिप मुस्लिम धर्माची कोणाची नव्हती. हे जे महम्मद अली जिना होते, यांचे आजोबा कोण होते माहिती आहे? हे वैश्य होते, वैश्य. त्यांची जात होती मोद. आणि महात्मा गांधींचे जे ते पण, गांधी पण वैश्यच होते, पण त्यांची जात ही महम्मद अली जिनाच्या खालची होती. जिनाच्या आजोबानं जानवं घालायचा अधिकार होता ज्यावेळी ते हिंदू होते त्यावेळी. परंतु गांधीच्या परंपरेला जानवं घालायचा अधिकार नव्हता. त्यामुळे तुम्हाला गांधींच्या याच्यामध्ये जानवं दिसणार नाही कुठल्याच फोटोमध्ये. त्यांचे सगळे फोटो उघडे आहेत. पण एक दिवस महम्मद अली जिनांच्या आजोबांनी काय केलं? सुक्या मासळीचा धंदा सुरू केला. म्हणजे आपले बोंबील, मांदेल्या वगैरे जे सुकट ह्या ज्या गोष्टी असतात, ज्या महाराष्ट्रात फार प्रसिद्ध आहेत, तो धंदा सुरू केला आणि त्यांना बहिष्कृत केलं. आणि गुजरातमध्ये ज्यांना ज्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत केलं ते खोजा धर्मात गेले आणि मग ते धर्मांतरित झाले. आज आपण असं पाहतो की भारताच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर ते प्रत्येक व्यक्तीने स्वतःबद्दल विचार करण्याचं आणि स्वतःची भूमिका ठरवण्याचं. आम्ही आतापर्यंत सांगत होतो मार्क्स काय म्हणाले, एंजल्स काय म्हणाले, मोहम्मद पैगंबर काय म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, कबीर काय म्हणाले, हे सगळं आम्ही ऐकत होतो आणि सांगत पण होतो. पण हे सांगता सांगता एका अतिशय निरक्षर माणसाने उभं राहून मला विचारलं की अरे तू सगळ्यांची नावं घेऊन सांगतोस, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, तो काय म्हणतो, मला हे सांग तू काय म्हणतोस, तू काय म्हणतोस. या देशातली लोकशाही कधी टिकेल माहिती आहे आणि राज्य घटना कधी टिकेल माहिती आहे ज्यावेळी प्रत्येक माणूस मी काय म्हणतो हे समजून घेईल आणि मी काय म्हणतोय अभिव्यक्त करील, त्याच वेळी ही राज्यघटना टिकेल. आता यांना 400 जागा पाहिजेत आणि ते का पाहिजेत हे यांनी सांगितलं प्राध्यापक साहेबांनी. त्यांना ते घटना बदलायची. ते मोदी डायरेक्ट नाही सांगत, ते इनडायरेक्ट सांगतात. त्याला 400 जागा तर पाहिजेत आणि 400 के पार. आता हे 400च्या पारचं जे गणित आहे सगळं हे मोदींनी केलेलं आहे गणित कसं करायचं ते. आणि त्याची सुरुवात काल सुरू झालेली आहे, काल रात्रीपासून. आणि आजही तुम्ही सगळं टीव्हीवर जर बघितलं असेल तर ते तुम्हाला दिसत असेल. कारण आज भारतामध्ये अराजक आहे.
भारतात राज्यघटनेचा अंमल नाही आणि या अराजकातून दोन गोष्टी त्यांना तुमच्या मनावर बिंबवायच्या आहेत. त्या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट ही आहे की ही राज्यघटना आता कालबाह्य झालेली आहे, म्हणून तुम्हाला दुसरी राज्यघटना तयार करावी लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की आता तुम्हाला तुमची ती राज्याची ध्येय धोरणं आहेत ती लेफ्ट ऑफ द सेंटर न ठेवता ती तुम्हाला राईट कडे जावं लागेल. कारण भांडवलशाही शिवाय तुमचा विकास होणार नाही. कारण भांडवलशाही उत्पादन करते आणि समाजवाद हे वितरणाचं शास्त्र आहे. अशा प्रकारचा एक विचार नवा आता ते सांगायला लागलेले आहेत. मोदीजी काय म्हणाले? मोदीजी असं म्हणाले की आता 400 पार. आणि हे 400 पार कसं करणार याचं गणित ते स्वतःही सांगू शकत नाही, कारण बहुधा त्यांना गणित येतच नाही. म्हणजे त्यांना काय काय येतं हे कोणालाच माहिती नाही. आणि ते स्वतःही सांगतात की मला काहीच येत नाही, मी कधी शाळेत गेलो नाही, मी काही शिकलो नाही. खरं म्हणजे जुन्या काळामध्ये असं व्हायचं, कधी कधी गुरमी असायची. महाराष्ट्राचं पहिलं मंत्रिमंडळ जेव्हा आलं तेव्हा त्याच्यात काही अशिक्षित लोक मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर IAS अधिकारी जो त्यांच्या खात्याचा सेक्रेटरी असायचा तो त्यांच्या समोर यायचा आणि असा खाली वाकून फाईल ठेवायचा. त्यावेळी तो मंत्री म्हणायचा, चला बरं झालं मी अडाणी राहिलो, नाही तर तुझ्यासारखंच मला वाकावं लागलं असतं मी IAS झालो असतो तर. तशी अवस्था मोदींची आहे. मोदी काहीही करू शकतात. मला असं वाटलं होतं की मोदी हाच एक माणूस असा आहे की जो समान नागरी कायदा करू शकतो. कारण हे काम बिनडोक माणूसच करू शकतो, लगेचच ताबडतोब. हे शहाणा माणूस नाही करू शकत. कारण त्याचे काय परिणाम होतील तो काय त्याची गाय नाही करत. तो करू शकतो. हे मोदी करू शकतो. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतोय की आज हे संविधान संकटात आहे आणि जर 400 जागा त्यांना खरोखर मिळाल्या तर ते संविधान बदलणार, याच्याबद्दल आपण खात्री बाळगा. ते संविधान बदलणार. कारण त्यांची सगळ्यात मोठी अडचण ही आहे हे संविधान आहे. कारण ज्यावेळी संविधान आलं त्यावेळीच गोळवलकरांनी जाहीर करून टाकलं होतं की एक गोधडी आहे विविध थिगळांची, त्याच्यातलं या देशातून त्या देशातून त्या देशातून त्या देशातून काहीतरी घेतलेलं आहे आणि या देशात भारताचं काहीच नाही. म्हणजे भारताचं काय असायला पाहिजे होतं? भारताचं जे पाहिजे होतं त्यांना ते वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था, आणि ती जन्माने ठरलेली आणि जन्माजात जे तुमचं कर्म ठरलेलं असेल ते आयुष्यभर करत राहणं. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी एक धोका तुम्हाला सांगितलाय त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये की ही राज्यघटना आम्ही तयार केली, गोष्ट खरी आहे, तिच्यासाठी परिश्रम घेतले, ही गोष्ट पण खरी आहे, आणि ही राज्यघटना तुम्ही घेऊन पुढे चाललात तर जगामध्ये भारत एक श्रेष्ठ राष्ट्र बनेल, ही गोष्ट पण खरी आहे. परंतु मला भीती अशी वाटते, बाबासाहेब म्हणाले, की ही राज्यघटना भविष्य काळात टिकेल की नाही. का टिकणार नाही? कारण तिच्या पुढे 4 आव्हानं आहेत असं बाबासाहेबांनी सांगितलं शेवटच्या भाषणामध्ये.
ते म्हटलं पहिलं आव्हान असं आहे की भारतीय माणूस हा भक्तिप्रिय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की तुकाराम महाराज काय म्हणाले, चोखोबा काय म्हणाले, सोयराबाई काय म्हणाले, हे जसं आम्ही सांगत होतो पूर्वी. भारतीय माणूस हा भक्तिप्रिय आहे. त्यामुळे तो आपलं सार्वभौमत्व कोणाच्याही चरणावर अर्पण करायला तयार होतो आणि विशेषतः बलिष्ठ लोकांच्या चरणावर अर्पण करायला तो तयार होतो. त्यामुळे अशा प्रकारची जी माणसं आहेत समाजामध्ये की जी महापुरुषांच्या पायावर आपलं सार्वभौमत्व, आपलं स्वातंत्र्य अर्पण करायला तयार आहेत, अशी माणसं जोपर्यंत भारतामध्ये असतील तोपर्यंत ही भारतीय राज्यघटना कायम धोक्यात राहील. नंबर 1. नंबर 2, बाबासाहेबांनी सांगितलं की ही राज्यघटना धोक्यात कधी येऊ शकते. ही राज्यघटना धोक्यात त्याच वेळी येऊ शकते की ज्यावेळी आम्ही तुम्हाला, बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दात कबुली दिली आणि ही कबुली देणारे बाबासाहेब हे एकमेव नव्हते. त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा पण वाटा होता. ते म्हणाले की ही राज्यघटना तयार केली आम्ही, पण हिच्यामध्ये गडबड झालेली आहे. ती म्हणजे आम्ही तुम्हाला राजकीय समता दिली. म्हणजे राष्ट्रपतीचा मुलगा आणि इथला स्वच्छता कामगार जो आहे त्याचा मुलगा, या दोघांच्या मताची किंमत 1. आम्ही तुम्हाला राजकीय समता दिली, पण आम्ही तुम्हाला सामाजिक समता देऊ शकलो नाही आणि आर्थिक समता तर अजिबात देऊ शकलो नाही. तेव्हा या राज्यघटनेच्या पुढचा धोका असा आहे की जोपर्यंत या देशामध्ये आर्थिक विषमता वाढत जाईल, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरीब अधिक गरीब होतील आणि या देशातल्या उच्च जाती या अधिक सधन होतील आणि खालच्या जाती या अधिक दुर्लक्षिल्या जातील किंवा उपेक्षित ठेवल्या जातील, असं झालं तर ही राज्यघटना कोलमडून पडेल. तिसरी गोष्ट बाबासाहेबांनी या दृष्टीने सांगितली की ही राज्यघटना वाचवण्याचा मार्ग कोणता आहे. मग तर ही राज्यघटना वाचवण्याचा एकमेव मार्ग आज तुमच्या समोर जर कोणता असेल तर भारतीय माणसाच्या मनामध्ये जाणीव जागृती निर्माण होणे. आणि जाणीव जागृती निर्माण होणे म्हणजेच बाबा म्हणतात ते सत्यशोधक होणे. कारण मी कोण आहे कधी विचारले आपण आपल्याला? मी कोण आहे आपण नाही कधी आपल्याला विचारले. कारण एक तर मुळात आपण आपल्याला बघतच नाही, आपण विचारतच नाही मी कोण आहे आणि किती दिवस राहणार आहे इथे, माझा काळ किती आहे, या भूपृष्ठावर मी किती काळ राहणार आहे, आपल्याला माहिती नाही. त्या बाबासाहेब म्हणाले की पहिल्यांदा भारतीय माणसाच्या अंतःकरणामध्ये जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या देशामध्ये सामाजिक समता आणि राजकीय समता हाताहातात घालून चालली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तिच्या जोडीला आर्थिक समता पण आली पाहिजे. जर हे झालं नाही तर
ही राज्यघटना नष्ट होण्याची शक्यता मला दिसते. आज आपण अशा एका ज्वालामुखीच्या कड्यावर उभे आहोत की जिथे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने, हिंदुत्ववादी पक्षाने आपल्याला ढकलत तिथपर्यंत आणलेलं आहे. कोणती आमिष दाखवून, कोणत्या भुलावण्या देऊन आणि कोणत्या भांडवलदारांना हाताशी धरून. भांडवलशाहीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण या सगळ्याचं मूळ भांडवलशाहीत आहे. भांडवलशाही नावाची जी गोष्ट आहे ती नुसती अर्थव्यवस्था नसते, तर ती समाज व्यवस्था पण असते आणि ती धर्मव्यवस्था पण असते. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज भारतीय अर्थव्यवस्था कुंठित झालेली आहे. का कुंठित झालेली आहे? मी अलीकडे भांडवलशाहीचा अभ्यास करतोय, कॅपिटलिझमचा अभ्यास करतोय. आणि कॅपिटलिझमचा अभ्यास करताना 2015 पासून ते 23 पर्यंतचे जेवढे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी भांडवलशाही संबंधी जेवढं लिहिलेलं आहे ते बहुतेक माझ्या संग्रही आहे. त्या सगळ्यांचं म्हणणं एक आहे, म्हणजे त्यांच्यात अनेक मतभेद आहेत, पण एका मुद्द्यावर ते ठाम आहेत की भांडवलशाही 600 वर्ष टिकली. याचं कारण तिच्यात समाजाच्या विकासक्रमाबरोबर स्वतःत बदल करून घेण्याची शक्ती होती. समजते मी काय म्हणतो तो? की समाज विकासक्रमाबरोबर भांडवलशाहीत स्वतःत बदल करून घेण्याची क्षमता होती. ती कधी तुम्हाला लोककल्याणकारी राज्याचं स्वरूप दाखवायची, ती कधी तुम्हाला आणखीन अच्छे दिन के स्वप्न दाखवायची, कधी तुम्हाला मोह स्वप्न दाखवायची, गुंगून ठेवायची. त्या सगळ्यांचं एक मत झालेलं आहे की भांडवलशाहीतली ही जी स्वतःत बदल करून घेण्याची क्षमता आहे ती संपलेली आहे. आणि ती संपलेली असल्यामुळे भांडवलशाही सध्या ठप्प आहे. हे अडाणी, अंबानी वगैरे काय भानगडे, हे सगळे ठप्प होतील, कारण भांडवलशाही ठप्प झालेली आहे. आणि जर ती ठप्प झालेली असेल तर त्यातून मार्ग काय? त्यातून 2 मार्ग उपस्थित आहेत. एक अराजकाचा, आणि अराजक या देशाला परवडणार नाही, कारण अराजकात सर्वात शोषल्या जातात त्या स्त्रिया आणि अल्पसंख्याक. तेव्हा हे अराजक आपल्याला परवडणार नाही. पण अराजकात भांडवलशाही कशी टिकवायची याचा एक प्रयोग भारतामध्ये जागतिक भांडवलदारांनी केलेला आहे. हा त्याचा परिणाम आहे, हे आपल्याला माहिती नाही आतल्या गोष्टी. अशा प्रकारच्या या अराजकाच्या अवस्थेत भांडवलशाही कशी जिवंत ठेवता येईल, पण ते ठेवता येणार नाही. याच्यातून 2 मार्ग आहेत पुढे. तुम्ही एका चौफुलीवर उभे आहोत, आपण सगळेजण एका चौफुलीवर उभे आहोत. सरळ जायचं, डावीकडे जायचं की उजवीकडे जायचं, एका चौफुलीवर उभे आहोत. आणि ती चौफुली अशी आहे की तुम्हाला सांगते अराजक आहे, आणि अराजकातून वाचायचं असेल तर हुकुमशाही आणली पाहिजे आणि भांडवलशाही टिकवली पाहिजे, कारण भांडवलशाही फॅसिझम शिवाय टिकवता येणार नाही. दुसरा मार्ग समाजवादाकडे जाणार आहे.
आणि हा समाजवादाकडे जाणारा जो मार्ग आहे तो तुमची काही स्वातंत्र्य निश्चितच हिरावून घेऊ शकतो, परंतु तो तुमचा माणूस पण हिरावून नाही घेऊ शकत. कारण कार्ल मार्क्सचा जो मुख्य सिद्धांत आहे त्याच्या सिद्धांताचा पाया आहे टोटल मॅन, माणूस हा त्याच्या सिद्धांताचा पाया आहे. आणि हा माणूस घडवणं हा त्याच्या सिद्धांताचा पाया आहे. त्यामुळे ज्या दोन रस्त्यावर आपण उभे आहोत की समाजवादाकडे जायचं, लोकशाही समाजवादाकडे जायचं की फॅसिझमकडे जायचं, याचा निर्णय आपण घ्यावा. आणि हा निर्णय त्याच वेळी तुम्ही घेऊ शकता ज्यावेळी तुम्ही सत्यशोधक बनता. मग ते महात्मा ज्योतिराव फुल्यांचे सत्यशोधक असा किंवा हमीद दलवाईंचे सत्यशोधक असा किंवा शमशुद्दीनचे असा किंवा आणखीन कोणाचे सत्यशोधक असा, पण सत्यशोधक व्हा हा आजचा सगळ्यात मोठा संदेश आहे. आणि त्याच्याशिवाय हे जग टिकणार नाही, ही गोष्ट खरी आहे. तेव्हा या निमित्तानं मी हमीदबाईंची पण आठवण काढतो आणि शमसुद्दीन आणि त्यांची पत्नी बेनजीर डॉक्टर यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते मला माहिती आहेत. अरे घरातलं घालून बाकी एवढे धंदे सगळे करायचे. मी त्यांच्या पत्नीच्या घरी जाऊन आलो होतो आणि त्यांच्या वडिलांना पण भेटलो होतो. हामिदच्या घरी गेलो होतो त्यावेळी परतीच्या मार्गावरती भाई वैद्य माझ्याबरोबर होते आणि त्यावेळी मी या सगळ्यांना भेटलो होतो. आपण सगळेजण या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पाठीशी उभे राहा, खंबीरपणे उभी राहा, नाहीतर तुम्ही पण मराल. कारण ते मेले तर तुम्ही जिवंत राहणार नाही, एवढीच गोष्ट मी आपल्याला सांगतो. आणि भविष्यामध्ये माणसं सत्यशोधक बनतील अशी आशा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.